माझं म्हणणं एकच आहे की बीड जिल्ह्यातल्या जनतेला काय पाहिजे, संतोष देशमुखची हत्या जी झाली, या हत्यारे जी मारेकरी त्यांना शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे, याची मागणी आमची प्रामुख्याने आहे. विषय कुणीकडे तिकडे नेऊन आमचा काही विषय मिटणार नाही. पण आम्ही एखाद्याला म्हणलं याला ज्याला फाशी द्या म्हणतो गुन्हेगाराला ते होईना, आणि आम्ही दुसऱ्या मागण्या करून आमच्या मान्य करणार आहे सरकार. त्याच्यामुळे मला कुठल्या मागणीला पाठिंबा आहे काय विरोध आहे काय नाही, ज्याला ज्याचे ते स्वतंत्र विषय, कोण मागणी करेल काय करेल त्याचा विषय. माझी मागणी एकच आहे, संतोष देशमुखच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्याच्या मारेकऱ्याचा लवकरात लवकर तपास करा, त्याला फाशी द्या. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात विधानसभेत निवेदन केलं, त्याच्यानंतर एसपींची बदली झाली, आरोपी देखील अटक झाले, परंतु आतापर्यंत या गुन्ह्यातील जी तपासाची प्रगती आहे त्यावर तुम्ही समाधानी आहेत नाही? मी जर समाधानी असतो तर प्रेस आज घेतली नसती. मी कसा गुन्ह्याचा तपास करावा हे सुद्धा क्रमवार आपल्याला सांगितलंय. मी एसपी साहेब आलेले आहेत, एसपी साहेब काम करतायत, आम्ही त्यांना वेळ देतोय. 28 तारखेला एवढा मोर्चा आम्ही सर्व समाजाने आयोजित केलेला आहे, त्याला मी पण हजर राहणार म्हणून सांगितलं. त्याच्या अगोदर एसपी साहेब काय असतं, सीडीआर काढले, कोण कुठं माणूस आहे कळतो ना लगेच, एक आरोपी हे करा ना. मग सगळे आणि क्रमवार सगळ्या तपशिलाची माहिती जरा जनतेला दिली पाहिजे, ती दिली जात नाही. त्याच्यामुळे बाकी दुसरा विषय काय नाही. तरी एसपी साहेबांनी लवकरात लवकर तात्काळ काम करावं. आता हे कसं झालंय, हा गुन्हा इकडला सीआयडीकडे गेले तर सगळे गुन्हे सीआयडीकडे गेलेत रात्री असं कळतंय. आता सीआयडी काय ऍक्शन घेते माहित नाही. आता काय जे आरोपी आहेत ते आरोपीचे घरं माहित नाहीत का? आमच्याकडे साध्या गुन्ह्याला घरचा भावाला उचललं जातं, त्याला टॉर्चर केलं जातं, एलसीबी येतंय, त्याच्या कुणाला एखाद्या घरच्या प्रमुखाला दाब दिला जातोय. आता ह्यांचं कुणी सापडत नाही का? हे आरोपी त्यांच्या घरी जाता का तुम्ही, गेला का तुम्ही कधी?